सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये परीक्षकाला काय वाटत असतं माहिती आहे का, तुमचा जास्तीत जास्त वेळ जावा जेणेकरून बाकीचे प्रश्न सुटणार नाहीत. प्रश्न बघा ना कसा आहे. x बरोबर 205 आणि तुम्हाला x ब्रॅकेटमध्ये x² 7x1 किती मोठं होईल ते, बरोबर. ही जी मेथड आहे ना, मी जी सांगतोय तुम्हाला, त्याला म्हणतात डिजिटल सम मेथड. x बरोबर 205 दिले ना, काय करायचं, 2, 0 आणि 5 यांची करायची बेरीज. 2 आणि 0 2 अधिक 5 7, म्हणजे x चं उत्तर आलं 7. आता हे जे 7 आहे ते मला इक्वेशनमध्ये आता सबस्टिट्यूट करायचं. बघा ना, इथे एक्सच्या ठिकाणी मी 7 ठेवतो. 7चा वर्ग 49 वजा 7 गुणिले 7 ते पण 49 अधिक 1, 49 कॅन्सल. 7 आणि ब्रॅकेटमध्ये 1 याचं उत्तर येतं 7. आता मला शोधायचं आहे कशाची बेरीज 7 येते. बघा ना, आता 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 15 16 आणि 2 18 आणि 5 23, याचं उत्तर आलं 23. 2 आणि 3 ची परत बेरीज केली, ती येते 5, म्हणजे ऑप्शन नंबर 1 चुकला. ऑप्शन नंबर 2 बघा, 8 आणि 3 11, 2 13, 14 15, 15 आणि 5 20 आणि 5 25, 25 म्हणजे 2 आणि 5 किती येतं 7, याचं उत्तर 7 आलं, म्हणजे हेच उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 3 बघा, ऑप्शन नंबर 7 तर कॅन्सल झालं. 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5, हे उत्तर चुकलं. 7 यायला पाहिजे. 5 आणि 2 7 कॅन्सल, 5 आणि 2 7 कॅन्सल, 5 आणि 2 7 कॅन्सल, याचं उत्तर पण येतं 5, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर 2 ऑप्शनचं उत्तर जर 7 आलं असतं, डिजिटल सम 7 आलं असतं तर काय. मी तुम्हाला सांगतो 99.99% प्रश्नांमध्ये हे असं एकच ऑप्शन असणार की त्याची डिजिटल सम ही दिलेल्या प्रश्नाच्या डिजिटल सम एवढी असणार. सो काळजी करू नका. आणि ही मेथड जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा.